कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर दमानिया आक्रमक. सतीश भोसले पैसे मोजताना आणि उधळतानाची व्हिडिओ दमानियांकडून ट्विट. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाची माहिती. घाटकोपरची भाषा गुजराती. मुंबईमध्ये येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधक आक्रमक. महाराष्ट्रामध्ये आता नवे अनाजीपंत आणि औरंगजेब तयार झाल्यात. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची ठाकरेंची मागणी. भैयाजी जोशी यांच्याकडून मराठीचा अपमान नाही. काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जोशीबुवांनी काड्या करू नयेत. भाजप विधानाशी सहमत आहे का? राज ठाकरे यांचा सवाल. तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं फडणवीसांचं उत्तर. मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशी यांची सारवासारव. मुंबईमध्ये बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण न झाल्याचाही दावा. वादग्रस्त वक्तव्याची भाजपच्या राम कदम यांच्याकडून चक्क पाठराखण. घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा. मग अल्पसंख्य जिथे राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. महानगरपालिका निवडणूक पाहता मराठीबाबत भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. भास्कर जाधव यांची टीका. तर जोशींच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज निर्माण करू नये, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. जोशींविरोधात महाविकास आघाडीचं हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आंदोलन. तर सभागृहामध्ये आव्हाडांनी भाजपच्या प्रवीण दरेकर यांना केमछो म्हणत दिवसली. કેમ છો સારું છો ને કેમ છો મજાથી દરેકર ભાઈ કેમ છો તમે संजय राऊत आणि रोहित पवारांविरोधात हक्कभंग. महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून मंत्री जयकुमार गोरे आक्रमक. विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव मंजूर. बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार. माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र. 17 तारखेला उपोषण करणार. पीडित महिलेची TV9 मराठीवर प्रतिक्रिया. जालना मारहाण प्रकरणामधील आरोपी जरांगेंचा राईट हँड. आरोपी नवनाथ दौंड जरांगेंचा साथीदार. आमच्याकडे फोटो आहेत, लक्ष्मण हाके यांचा दावा. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजुरी. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार. रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड. शरियतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी गुन्हेगार. मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रझवींचं वक्तव्य. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.